उंचगड या शिवारामध्ये शेती आहे। सदर शेतामध्ये माझा एक गरीब वाटेकरी काम करतो। मध्येच मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ पडला होता आणि या काळामध्ये त्यांनी कशीबशी थोडीफार सोयाबीन पिकवली होती। ती सोयाबीन, त्या सोयाबीनपैकी 10 पोते काही चोरांनी त्या ठिकाणाहून चोरून नेले। तदनंतर मी त्या संदर्भातली पोलिसांकडे फिर्याद केली आणि पोलिसांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली। परंतु काल रात्री इंदुरी शिवारामध्ये येवले यांच्या वावरामध्ये काही चोर मोटार चोरत असताना, मोटारची खोलकाल करत असताना पकडले गेले। त्यांना तेथील गावकऱ्यांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी विचारपूस केली असता असं लक्षात आलं की याच्या मागचे जे काही गुन्हे झालेले आहेत ते सगळे गुन्हे त्यांच्यामध्ये यांचा सहभाग आहे। त्यानंतर ही बातमी आम्हाला आज सकाळी समजली। ती बातमी समजल्यानंतर या संदर्भामध्ये माहिती घेण्याकरता आम्ही अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो। अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आले असल्यानंतर असं लक्षात आलं की जे चोर रात्री लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते ते चोर या ठिकाणी हजर नाही आहेत, त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। साहेबांना विचारलं, साहेबांनी सांगितलं की कायद्यानुसार आम्ही त्यांना पकडलं होतं, जे असेल ती कारवाई पूर्ण केलेली आहे आणि बाकीचे जबाब घेण्यासाठी त्यांना आम्ही दुपारी बोलवणार आहोत। याहीपूर्वी याच्या आधी आमच्या मेंदुरी गावामध्ये 7-8 जणांच्या मोटरी चोरी गेल्या, केबल चोरी गेल्या। त्याच्यानंतर त्याच्या आधी म्हाळादेवीमध्ये चोरी झाली, त्याच्यानंतर उंचडकमध्ये चोरी झाली, त्याच्या आधी नंतर निंब्रळमध्ये चोरी झाली। अशा वारंवार चोरीच्या घटना, निंब्रळच्या चोरीतले चोरही पकडून दिले, निंब्रळच्या चोरीमधले चोरही पकडून देण्यात आले। अशा वारंवार घटना या अकोले तालुक्यामध्ये, अकोले तालुक्याच्या अनेक गावांमध्ये घडत आहेत। सध्याची काल 2-4 दिवसापूर्वीच धुमावडीमधील शिवाजीनगर हे ठिकाण आहे, या ठिकाणी 2 ठिकाणी घरफोडी करण्यात आली। पण दिवसेंदिवस चोऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहे। परिस्थिती अशी लक्षात येते की ओला दुष्काळ पडला आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या नवीन पिकं येण्याच्या दृष्टीने लागवडी चालू आहेत आणि याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरांच्या चोऱ्या होत आहेत। पण चोर पकडले जाऊन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही या ठिकाणी होताना दिसत नाही। तरी आपणा सर्व मीडियाला आणि मान्य पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून आमच्या ज्या मुद्देमाल चोरी गेलेला आहे त्या सगळ्याची भरपाई मिळावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला आपल्या वतीने विनंती करतो। काल बहिरवाडी गावामध्ये जी चोरी झाली त्या चोरीच्या निमित्ताने तक्रार करण्यासाठी आज बहिरवाडी येथील ग्रामस्थ पोलीस स्टेशनमध्ये आले होते। तर ग्रामस्थांशी ज्यावेळेस बोलण्यात आले त्यावेळेस मला असे समजले की अनेकांचे धान्य चोरीला गेलेले आहे, अनेकांचे मोटरी चोरीला गेलेले आहेत आणि बहुतांश शेतकरी वर्गाचं सामान चोरीला गेलेलं आहे। ग्रामस्थांनी चोरांना पकडले देखील होते आणि त्या चोरांना जेव्हा पकडण्यात आले त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ काढून चोरांकडून कबुली जबाब देखील वधवून घेण्यात आला होता। परंतु पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस निवेदन देण्यात आले त्यावेळेस प्रशासनाकडून त्यांना अर्वाच्य भाषेत उत्तर देण्यात आले। खरं तर प्रशासनाकडून ही गोष्ट अपेक्षित नाही आहे, कारण प्रशासन हे सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी असतं आणि ज्यावेळेस आपण ग्रामस्थ आपल्याकडे विश्वासाने येतात त्यावेळेस प्रशासनाने त्या विश्वासाला पात्र ठरणे हे महत्त्वाचे असते। त्यामुळे मी प्रशासनाला देखील विनंती केलेली आहे की यामध्ये जे कोणी आरोपी असतील आणि त्यांची संपूर्ण जी साखळी असेल किंवा त्यांना पाठीशी घालणारे जी लोक असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि संपूर्ण ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा। धन्यवाद। सुधाकर काशीनाथ आरोटे, राहणार मेंदुरी, माजी प्राचार्य। माझीसुद्धा या चोरीमध्ये 2 वेळा 200 फूट केबल वायर चोरीला गेलेली आहे। सर्व गाव या चोऱ्यांच्या प्रकारामुळं असं अस्वस्थ आहे। इकडे यावं, कंप्लेंट द्यावी, तर हे त्यांना थोडा वेळ ठेवतात आणि सोडून देतात। पोलीस स्टेशनला आमची काहीही दखल घेतली जात नाही। पण आम्ही हे किती सहन करायचं? सर्व गाव बेचैन आहे। कोणाचे बारे चोरीला जातात, कोणाचं काय ते कोणते आपण काय म्हणतो त्याला साळ, हां, कोणाचे भात, कोणाचे सोयाबीन, या गोष्टी अशा चोरीला जातात। परत ते काय खतं वापरण्यासाठी
काहीतरी फिल्टर असतं ते फिल्टर चोरीला जातात, बारे चोरीला जातात. हां, आणि मोटरीच्या वायरी चोरून नेतात. मोटरी तर किती खोलल्या, 10 मोटरी खोलून नेलेल्या आहेत आणि त्यांच्या वायरी काढून नेलेल्या आहेत. त्यांचं सामानसुद्धा असं अस्ताव्यस्त कुठंतरी नदी ते किंवा एखाद्या विहिरीत फेकून दिलेलं आहे, तेही सापडत नाही. आणि कांद्याचे रोपं उपटून ठेवलेले आहेत, ते कांद्याचे रोपं तसेच वाळून गेले. शेतकऱ्यांनी हे कसं सहन करायचं? आणि इकडं पोलीस स्टेशनला आल्यावर हे काही कारवाई करीत नाही. निमराळला चोरी झाली, 3 चोर पकडून दिले म्हाळादेवीचे, त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही, त्यांना तसंच सोडून देण्यात आलं. नंतर मेंदुरीला 2 वेळा लागोपाठ 10 मोटरी खोलून नेल्या, त्यांच्यावर कारवाई नाही. बैरवाडीचे सोयाबीन, भात, साळी वगैरे चोरून नेलेले आहे, त्याच्यावर कारवाई नाही. परत इंदुरीच्या काल मागील पंचायतीच्या मोटरी पाठीमागे पंचायतीच्या मोटरी चोरून नेल्या. उंचडक पंचायत, हां, तर तुम्ही कागद आणा आणि ते मोटरींचे बिलं आणा असं करून हां सरकारी योजनेच्या मोटरी चोरून नेल्या. आणि इंदुरीचे काल इंदुरी येथे रागरोज चोर पकडून सुद्धा त्यांना सोडून देण्यात आलं. काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याचंही बोललं जात आहे बाहेर. त्यांची नावं घ्या ना, हां, तिघांची नावं घ्या ना. तिघांचे नावं मला माहीत नाहीत. हां, पण एक सांगा फक्त. हां, बैरवाडीचे आहेत 3 चोर. आणि त्यांनी उंच खडकला सुद्धा बाळू घोडके, भाऊसाहेब घोडके यांच्याही मोटरी खोलून नेलेल्या आहेत. उंचडच्या ग्रामपंचायतची गेली. ग्रामपंचायतची मोटर गेलेली आहे. तर हे जर असं चाललं तर शेतकऱ्यांनी करायचं काय? पोलीस पकडतायत, त्यांना परत सोडून देत आहेत. आपण याच्यावर काय कारवाई करणार आहात? बरोबर आहे. अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील काही ग्रामीण भागामधून शेतकऱ्यांचे जे सबमर्सिबल पंप आहे, सोयाबीन आहे किंवा अन्य शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याच्या तक्रारी आताच 2-3 गावातील ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. त्याविषयी यापूर्वी काही गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. आताही आम्ही आवाहन केलेलं आहे की असे जे कोणी शेतकरी असतील त्यांचे गुन्हे आज आपण दाखल करून घेत आहोत. यातील काही आरोपी निष्पन्न देखील आहे, 2 आरोपी ताब्यात आहे, अन्य आरोपी आपण ताब्यात घेऊ. या आरोपींवर जास्तीत जास्त कायदेशीर कशी प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल या दृष्टीनं आपण विचार करू. याशिवाय यांच्याकडून जो काही मुद्देमाल आहे, मग मोटर असतील, सोयाबीन असतील, हे ज्यांनी कोणी विकत घेतले असतील त्यांनासुद्धा चोरीचा माल विकत घेणारे या येडखाली आपण त्यांनाही सह आरोपी करू आणि यांच्यावरती जास्तीत जास्त निर्बंध किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करू. याशिवाय ग्रामस्थांची मागणी आहे, जर एवढ्या संख्येनं त्या भागात शेती साहित्याची चोरी होत असेल तर त्या भागामध्ये पोलीस पेट्रोलिंगसुद्धा आपण आजपासून वाढवू. गेली कित्येक वेळा या ठिकाणी तक्रार दाखल केल्या होत्या, परंतु काल आयविटनेस लोकांनी पकडलं आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला इथं जाहीर पण केलं, तरी पण पोलीस स्टेशन त्यांना सोडून देत आहे. म्हणजे पोलीसच त्यांना पाठीशी घालते का? त्याविषयी आम्ही माहिती घेतली तर त्याविषयी वस्तुस्थिती अशी आहे की ज्या व्यक्तीचा त्यामध्ये काही मोटार किंवा काही मुद्देमाल चोरीला गेला होता त्या व्यक्तीने काही कारणास्तव तक्रार दिली नाही आणि त्यामुळे पोलिसांनी सुमोटो त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा बेलेबल असल्यामुळे त्यांना सोडून दिलं आहे. आता पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. ज्या ज्या लोकांच्या चोरी झाल्या, किमान 15 लाखाहून जास्त अनामत चोरी गेलेली आहे, चोरी गेलेल्यांना जे काही शेतकरी आहे त्यांना त्याचा बेनिफिट होणार का? त्यांना परत त्यांची अनामत मिळणार का? जी काही आता काही शेतकऱ्यांची यादी 15-1 शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे. या आरोपींना आपण जेव्हा ताब्यात घेऊ तेव्हा त्यांच्याकडे विचारपूस करू, बारकाईने यामध्ये त्याचं इंट्रॉगेशन करू आणि त्यातून जे जे यांनी चोरलेले असतील ते पुढे कोणाला विकले असतील त्याची जी काही फॉरवर्ड लिंक आहे, बॅकवर्ड लिंक आहे त्या नक्कीच आपण डेव्हलप करू आणि जो काही मुद्देमाल रिकवर होईल तो पुन्हा मूळ फिर्यादी यांना आपण परत करू.